नाशिकच्या चांदवड तालुक्यामधील सोनी, सांगवी, विटावे, सळसाणे, पाटे, कोलटेक परिसरात अवकाळी पाऊस. काही ठिकाणी रस्त्यावर साचलं पाणी. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा धास्तावला. नाशिकच्या मालेगावातही अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा भिजण्याची भीती असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ. धुळे शहरात अवकाळी पावसाची हजेरी. पावसाच्या हलक्या सरी बरसल्यामुळे उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी. अवकाळी पावसामुळे ज्वारी, मका आणि इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. थकीत वीज बिलामुळे गोंदिया जिल्ह्यातील 36 गावांना पाणी पुरवठा करणारी बनगाव पाणी पुरवठा योजना बंद. ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील मराठी चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी प्राईम टाइम न दिल्यानं मनसैनिक आक्रमक. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील मूव्ही मॅक्स चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना मनसैनिकांनी दिलं निवेदन. नाशिकमध्ये 5 अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून 7 चॉपर, 1 कोयता आणि 1 गुप्ती अशी घातक शस्त्रास्त्र जप्त. नाशिक गुन्हे शाखा 1च्या पथकाची कारवाई. शाळेतीलच 10वीचा विद्यार्थ्यावरती हल्ला चढवण्याच्या तयारीत होती ही सर्व मुलं. रोहित शर्मा बाद झाल्यावर चिडवल्याच्या रागातून वृद्धास बेदम मारहाण. कोल्हापूरच्या हणमंतवाडीमधील धक्कादायक प्रकार. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यादरम्यान घडली घटना. मारहाणीमध्ये वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी. बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून तरुणाची हत्या. बोलेरोनं चिरडून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील धक्कादायक घटना. आरोपी विशाल आणि सचिन वाकचौरे फरार. गडचिरोलीच्या भामरागड आटापल्ली माओवाद्यांकडून एकाची हत्या. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून केली हत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत पसरवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न. यवतमाळच्या महागाव तालुक्यामधील भोसा परिसरामध्ये वाळू घाटावर रेती तस्करांकडून गोळीबार. पैनगंगा नदीपात्र रस्त्याच्या कारणांवरून एका गटाचा दुसऱ्या गटावर गोळीबार. 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी कायद्यानुसार 28 जणांवर गुन्हे दाखल. 6,58,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन आणि वॉशआउट मोहीम राबवत केली जाते दारूबंदी. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचं किंवा संघटनेचं काम करणार नाही. बीडच्या बेडकुचीवाडी गावातील मराठा बांधवांनी घेतली शपथ. सातारा लोकसभेच्या रिंगणामधून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांची माघार. तब्येत ठीक नसल्यानं निवडणूक लढवू इच्छित नाही. श्रीनिवास पाटलांनी पवारांना कळवल्याची माहिती. साताऱ्याचा उमेदवार 2 ते 3 दिवसांमध्ये जाहीर करणार. शरद पवारांची घोषणा. तर शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत. उद्धव ठाकरेंची 5 मे रोजी कणकवलीत तर 4 मे रोजी आदित्य ठाकरेंची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस कायम. चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी. मात्र सांगलीची जागा विशाल पाटलांसाठी घोषित करावी, अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यायला लागेल. काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा. सांगली लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीमध्ये पोस्टर वॉर. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी काँग्रेसची मागणी. मात्र ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज. सांगलीच्या जागेबाबत व्यवहार कुठपर्यंत आला हे संजय राऊतांनी सांगावं. उद्धव ठाकरे कुणाचे होऊ शकत नाहीत. व्यवहार पूर्ण झाला की सांगलीची जागा काँग्रेसला दिली जाईल. नितेश राणेंची टीका. सलग सुट्यांमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्याची लोकसभा उमेदवारांना संधी. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी साधला जनतेशी संवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हिंगोली जिल्ह्यात 2 सभा होणार. शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांची एबीपी माझाला माहिती. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचीही हिंगोलीमध्ये सभा होणार असल्याची पाटील यांची माहिती. हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसमतमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष. शहरामध्ये फटाके फोडत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा.
उमेदवारी आधीच छगन भुजबळांना मतदारसंघातून विरोध. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांना मतदान न करण्याचं आवाहन करणाऱ्या पोस्ट व्हायरल, तर काही ठिकाणी भुजबळांविरोधात होर्डिंग्स. अमरावतीसाठी दिनेश बुब हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यांच्याबाबत राजकुमार पटेल निर्णय घेतील. बच्चू कडूंची माहिती. जिल्ह्याच्या चांगुलपणासाठी आम्ही भूमिका घेतली. आता ब्रह्मदेव आले तरी मागं हटणार नाही, कडूंचं वक्तव्य. लोकसभेसाठी वंचितचा 9वा उमेदवार जाहीर. रामटेक लोकसभेसाठी वंचितकडून शंकर चहांदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब. पक्षाकडून चहांदे आणि किशोर गजभिये दोघांनाही एबी फॉर्म मिळाल्यानं अधिकृत उमेदवार कोण याबाबत उडाला होता गोंधळ. धुळ्याचे लोकसभा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे सटाणा दौऱ्यावर. देव मामलेदार यशवंत महाराज मंदिरात घेतलं दर्शन, तर भाजपसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद. शेतकरी नेते रविकांत तुपकर 2 एप्रिलला बुलडाण्यामधून निवडणुकीचा अर्ज भरणार. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्याचा प्रत्यय काल संजय गायकवाडांच्या रूपानं आला. तुपकरांचं वक्तव्य. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी घेतले सोलापुरातील बसवारूढ मठाचं दर्शन, तर अक्कलकोट दौऱ्यावर असणाऱ्या प्रणिती शिंदेंनी घेतलं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन. यावेळी कार्यकर्त्यांकडून प्रणिती शिंदेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समन्वयकांच्या बैठकीत राडा. लोकसभेसाठी मराठा समाजाचा उमेदवार देण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. काही लोक पैसे घेऊन आल्याचा मराठा समन्वयकांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.